ऑफिसला खूप लवकर जातात सचिन, कारण ट्रेनचा एक प्रॉब्लेम होतो जास्त करून. आणि आता पावसाळा सुरू झाला की एक ट्रिक ते करतात, त्याने त्यांचे शूज ऑफिसच्या लॉकरमध्ये ठेवतात आणि जाताना रेग्युलर शूज सँडल जे आहेत ते घालून जातात, म्हणजे ते खराब पण होणार नाही, त्यांना ऑफिसमध्ये डबल व्याप पण लागणार नाहीत. तर मी आधी विचारायचे की असं का करताय, तर तेव्हा मला समजलेलं, भारी वाटलेलं. म्हटलं ठीक आहे. आणि आरव आता अजूनही स्कूल उद्यापासून स्टार्ट होते म्हटलं, त्याला आज म्हटलं ठीक आहे, आज त्याला थोडंसं रिलॅक्स देऊयात म्हणून तो झोपलेला होता. हे त्याचं कपाट आत्ता मी लावून घेतलेलं आहे आणि एवढं ते कपडे जे त्याचे जुने निघालेले आहेत, जे त्याला येत नाही, तर ते सगळे बाजूला काढले मी. अजून बाकीचे कपडे आज आणायचे आहेत त्याला, तर ते मी नंतर दाखवणार आहे, जाणार आहे ते. ह्याचं कपाट लावून झाल्यानंतर ह्यांचं त्याच्या पप्पांचं कपाट लावायला घेतलं. खूप मेस झालं होतं, खूप म्हणजे खूपच. आणि त्याच्यानंतर हे सगळे पसारा बघताय तुम्ही. माझंही कपाट मी आवरायला घेतलं. आणि हा ड्रेस खूप 7-8 महिने झाले माझ्याकडे आला होता आणि आज मला आठवलं, तर ही ड्रेस मी तुम्हाला दाखवेन. आपल्याच एका मैत्रिणीनं स्टिच करून पाठवला होता. हा पसारा सगळा आवरायला घेतला मी शेवटी. मला तिन्ही कपाटं आवरायला बरोबर 3:30 वाजले. माझ्या कपाटालाच जास्त वेळ लागला, 2.5 तास लागला. सचिनच्या कपाटाला 1 तास आणि आरवच्या कपाटाला अर्धा तास, म्हणजे 20 मिनटं ते अर्धा तास लागला. पाहिले, इथे सगळे बेल्ट अडकवलेत आणि इथे कपडे जीन्स, त्याच्यानंतर टी शर्ट, टॉप, हे साईडला सगळे नाईटवेअर. इथे चुडीदार वगैरे ह्या ओढण्या आहेत सगळ्या, हे बाकीचे ड्रेस. इथे काही बेल्ट मी ठेवलेत. इथे साड्या ठेवल्यात ज्या आता येणाऱ्या काही सणवारात किंवा कार्यक्रमात घालायच्या त्या शोधून. त्याच्यानंतर इथे हे बाकीचे ड्रेस ठेवलेले आहेत. इथे बाकीचे सगळे आपले बाकीच्या गोष्टी. आणि ह्या 2 बॉक्समध्ये ज्या आहेत त्या साड्या बाकीच्या ठेवलेल्या आहेत मी. अजून ज्या साड्या आहेत तर त्या कोवाडला आहेत आणि इथे नाही आहेत जास्त. आता जेवढ्या लागतील तेवढ्याच ठेवल्यात आणि ह्या वेळेला साड्या जास्त नाही, म्हटलं आता बस झाल्या, लई घ्यायच्या नाहीत साड्या आता. आणि आता चाललो आहे मी आरवला घेऊन, कारण आरवच्या स्कूल उद्यापासून स्टार्ट होते. तर काल आज पूर्ण दिवस मी घर सगळं आवरण्यात घालवलं. तर मग आता जाऊन त्याच्या स्कूलचा ड्रेस, त्याच्यानंतर बाकी ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या, प्लस त्याला बॅट पाहिजे. त्याची अगोदरची बॅट होती ती तुटली, त्याने खेळून खेळून तोडला आहे अक्षरशः, आणि ती आता बांधले त्याने त्याला. मग आता तो बॅट पाहिजे म्हणून बसलाय. मग सचिन म्हणाला की जाऊन घेऊन ये, जर जास्तच तुला वाटली नाही, समजली नाही, तर मग मी इथे दुसरे एक अजून शॉप आहे तिथून बघतो म्हणायला लागले. म्हणलं ठीक आहे, ते त्यांनी घेऊन येते. अजून मला ज्वेलरवाले जे दादा आहेत त्यांनी पण आज बोलवलेलं आहे, का ते कशासाठी माहीत नाही. तिथे पण जाऊन भेट देऊन यायचे. तर आज खूप काम आहे मला. आज पायांच्या टाचा अशा खूप दुखतात, कारण खूप वेळ मला उभं राहावं पण लागलं होतं. आणि फायनली कपडे मेन म्हणजे लागले, नीट आणि व्यवस्थित लागले, याचं समाधान जास्त आहे मला. तर मग आता निघूयात, चला. डिकॅथलॉन. आज एक माणूस खूप खुश आहे म्हणे बॅट मिळणार आहे म्हणून. ती जरी नाही भेटली ना, पप्पा आणतील दादर युनिव्हर्सिटीची चांगली. चला, कॉलेज. आज एक माणूस शाळेचा ड्रेस पण घेणार आहे आणि माझ्या शाळा पण. शाळा सुरू, चला. आरवची एक बॅट गावी आहे, इथे असलेली बॅट खराब झालेली आहे त्याची. मग शेवटी म्हटलं की आपण RCTमध्ये जाऊ. आरव खूप खुश असतो, त्याच्या कोणत्याही गोष्टी घ्यायच्या असल्या की मग विचारायचं नाही, अगदी म्हणजे पायात त्याच्या भिंगरी लागते आणि जोरजोरात पळतो. आणि माझी काही गोष्ट घ्यायची असेल तर म्हणतो मम्मी किती वेळ, मला कंटाळा आलाय, चल. आता इथे खूप साऱ्या बॅट त्याने बघितल्या, ट्राय करून बघत होता. ह्याला क्रिकेट अजिबात आवडत नव्हतं आणि आता ह्या गेल्या वर्षभरात त्याला इतकं वेड लागलं की क्रिकेटचं. मध्ये तर एकदा रोहित आऊट झाला म्हणून हा असा रडायला लागलेला. मी म्हटलं एवढं गुंग होऊन बाबा करू नकोस, पण ठीक आहे, कुठल्या ना कुठल्या खेळाची हॉबी ही असली पाहिजे आणि त्याला क्रिकेटची लागलेली आहे. त्यामुळे एक बॅट त्याने सिलेक्ट केला. कुठले म्हणत होता, इंग्लिश विल्लो, काश्मीर विल्लो. म्हटलं एवढं कसं ह्याला कळालं. खूप साऱ्या गोष्टी, एखादी गोष्ट त्यानं मनावर घेतला तरी अगदी सुपडा शाप करतो त्या गोष्टींचा तो. शेवटी त्याला बॅट घेतली. तुम्ही खुश असाल ना, आज खुश तो बहुत हो गे तुम. हां, काश्मीर विल्लो. हां, अभ्यास पण तसाच करायचा आहे साहेब आता. नाही तुटत. मी काय म्हटलं, मी काय करणार माहितीये आता, मग अभ्यासाचा विषय काढला की सगळं गायब होते. त्यानंतर म्हटलं आता स्कूल सुरू होते, तर मग त्याच्या आवडीच्याच गोष्टी करू. त्याला फ्रेंच फ्राईज फार आवडतात आणि मिल्कशेक, चॉकलेट मिल्कशेक, तर ते दोन्ही गोष्टी त्याला दिल्या. त्याच्यानंतर मग आम्ही घरी निघालो, कारण मला लवकर घरी पोहोचायचं होतं, कारण बाजारात गेल्यानंतर अजून त्याच्या स्कूलचे ड्रेस वगैरे मला घ्यायचे होते, तेही घ्यायला गेलो. त्याचे स्कूलचे ड्रेस घेतले आणि मग घरी जाऊन पोहोचलो. बरं, मी आत्ताच येऊन पोहोचले घरी आणि आलो जसं तो गेला बाहेर खेळायला. अवतार बघताय माझा. कपडे
आधीचे सुकलेले आत्ता काढलेत आणि सकाळचे जे हे केले होते धुतले होते, कारण कपडे सुकत नाही आहेत लवकर. आता पडदे वगैरे धुवून टाकले तर ते आता घडी घालून ठेवले तिथे. बाकीचे कपडे आता इकडे सुकत टाकले. असंच राहणार आहे थोडे दिवस असं वाटतंय मला. लवकर सुकणार नाही. लास्ट टाइमला पण असंच झालं होतं, कपडेच सुकत नव्हते लवकर. आरवच्या शाळेचा एकच जो सेट आहे तो मिळाला. 3 सेट घेणार होते मी, म्हणजे कसं पावसात प्रॉब्लेम नको. 2 सेट उद्या मिळतील परत, मग ते घेऊन आले. बाकीच त्याचं बनियन वगैरे ह्या गोष्टी लागतात. ते स्कूल बॅग तरी आहे त्याची, नवीनच घेतली होती. बाकी उद्या फर्स्ट डे आहे, ते काही 1-2 तासाची शाळा असेल त्याची. बरं मला ह्याने फक्त सांगितले की तुमच्याकडे काम आहे, मला वाटतं काहीतरी काम असेल आणि अशा प्रकारे गिफ्ट दिलं बर्थडेचं, कारण बर्थडेला मी गावी होते आणि मला माहित नाही काय दिलं, पण मला नको आहे गिफ्ट. तुम्ही बोलवलं तेवढं चांगलं. खूप चांगलं आहे गिफ्ट. तुमची प्रगती भरपूर त्याने होणार आहे आज सुद्धा. गिफ्ट भारी आहे. काही कौतुकाचे शब्द मला ऐकू आलेत. ह्या कानावरती ते पडावेत. मी आता गेलेलो माझं नॅपकिन घ्यायला आणि अचानक कपाट उघडलं आणि बघतो तर काय काय माझ्या कपाटाची काय पालट करून टाकली मी आज. वाटलं. आय लाईक इट. माझ्याकडून तसं कधी अजिबात आयुष्यात झालं नसतं. ते तुलाच जमू शकतं, त्यामुळे मी करायच्या प्रयत्नात पण पडत नाही. 3:30 वाजले बरोबर. 3:30 किती वाजता स्टार्ट केलेलं माहिती आहे कपाट ठेवायला? 10:30 वाजता. आरवचं कपाट ठेवायला अर्धा तास, माझं तुमचं कपाट ठेवायला 1 पाऊण तास लागला. माझ्या एकटीचंच कपाट ठेवायला 3 तास लागले मला. ह्याचे कपडे खूप असे हे निघालेत, म्हणजे आधीचे सगळे छोटे छोटे सगळे घालून बघितले त्याला. सगळे जॅकेट्स हे वगैरे सगळं छोटं छोटं झालं आहे त्याचं. काढून ठेवलं होतं ते गावी द्यायचं म्हणून. आणि सगळे चांगले आहेत कपडे. मिठाच्या पाण्यातनं काढून राहू दे. उद्या जायचं म्हणे दोघं पण. उद्या इकडे दादा बोलले खूप गिफ्ट हे आहे, तुम्ही बघा नक्की तुम्हाला आवडेल. मला काय वाटलं असंच ते काय ना काहीतरी आपलं व्हिडिओचं काम असते ना. बरं काय असेल मला माहिती आहे. फोटो हे आहे, फ्रेम आहे ती. छान आहे, मस्त आहे ना. हरे कृष्ण हरे राम साई राम. रखने का किधर बेटा वो उधर रखने का. तर मंडळी आज लय वाईट हेक्टिक दिवस झाला माझा. दिवसभर नुसती पळतच होते मी. तरी पण आरवचे सँडल घ्यायचे अजून राहिलेले आहेत, तर उद्या सकाळी ते घेईनच. उद्या त्याचा दिवस स्कूल डे जो आहे 1-2 तासाचा असेल, कारण पहिला दिवस आहे. आणि उद्या रविवारी आणि सोमवारी पण सुट्टी आहे. ईदची सुट्टी आहे मे बी. मंगळवारपासून परत शाळा. हो, ईदची सुट्टी आहे ना तुला? आहे की नाही आहे? आरवला म्हणा लागले. मग हा असा काय बघायला लागलाय. मग आता रुटीन स्टार्ट झालेला आहे परत. पाऊस पण स्टार्ट झालेला आहे. पाऊस सकाळी थोडा आला, दिवसभर काय नव्हता. आणि कपडे होपसुके वाळावेत. मला बहुतेक तो उभावाला स्टँड घ्यावा लागतो काय की, कारण तो दुसरा स्टँड आम्ही गावी घेऊन गेलो होतो, ड्रायर स्टँड. मग इथं जागेचा ह्याच्यामुळे उभावाला पण स्टँड मिळतो, तो पण बेटर पडतो, कारण बऱ्यापैकी खूप सारे कपडे मावतात त्याच्यात. तर तो बघायचा आहे मला. बाजारात मिळाला तर ठीक आहे, नाही तर मग ऑनलाईन मागवायचा विचार सुरू आहे. तर मग आजचं गिफ्ट पण खूप छान होतं. दादा मला बोललेच होते की तुम्हाला गिफ्ट खूप आवडेल बघा म्हणून. आणि कानाचं इथे जर तुम्ही त्या दिवशी म्हणजे आधी मी टोचून घेतलं होतं आणि इथलं जे होतं खूप आधी जर तुम्ही ब्लॉग बघितला असाल तर ते चिडलं होतं आणि मी ते काढून ठेवलं होतं. आणि खूप सुकेपर्यंत म्हणजे मी घातलंच नाही, कारण ते थोडंसं हाडावरती हे झाल्यासारखं झालं. मग आता इथे दुसरं मी घातलेलं आहे ऑलरेडी, मनसूत्र जे असतं ना ते, कारण तारेनं टोचतो आपण. तर इथे मी आता टोचून घेऊन आले तारेनंच. ते आता थोड्या दिवसानं चांगलं व्यवस्थित हे झालं की नंतर मग मनसूत्रवालं हे जसं आहे हे जे घातलं आहे ना कानात, तर तेच इथे घालेन डिरेक्टली कानात. नंतर काही चेंज करता येतं. आता सध्या कान हलकेच ठेवलेले आहेत मी, कारण ते गळल्यासारखे मध्ये मध्ये हे होत होते मला. हेवी वगैरे घालून ना इयरलोब असं थोडंसं असं हे वाटत होतं, म्हणून म्हटलं की थोडं हलकंच राहू देत होतं. पण थोडे दिवस काही चेंज करायचंच नाही. आता बघू वाटे सावित्रीच्या दिवशी वगैरे करायचं असेल तर. कुठे इथं नको बाई, एवढं बस. इथं लई दुखतंय ते.
हे हाडाचं थोडंसं असं हे टाईप असतं ना. लाईनीत जाऊ दे की ग. होय असं 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 काय हा, नको, मग एवढंच तो बस आहे. सगळ्यात वरती छोटा हिरा, त्याच्यानंतर मोठा हिरा असं नाही करत नाही, हे करत. एवढंच बस आहे. हिनं नेहा ना इथं पण करून घेतले माहिती आहे, नेहाचं इथे आणि इथे हे आहे, हम्म. परत इथे पण करून घेतले तिने. चालते की तिथून. पण हे जो भाग असतो ना कानाचा तो असं सपाट पाहिजे तर ते छान दिसतात. आता आमचे कसे कानाचे थोडेसे फोल्ड टाईपमध्ये झाले त्यामुळे ते करूया चांगलं की वाटत नाही. इस्त्रीनं. चला उद्या आपण भेटू. बाय बाय. तू काय चला सर